वर्तमान में भारतीय जनता पार्टी को इलेक्शन कमीशन का कोई डर नहीं है। इलेक्शन कमीशन उनके हाथ का खिलौना है, इस बात से सिद्ध हो रहा है। मैं देश के तमाम जनता को यह कहना चाहता हूँ कि इस प्रकार से इलेक्शन कमीशन अगर भेदभाव करता होगा तो चुनावी प्रक्रिया के ऊपर में, लोकतंत्र के नियमों के ऊपर में जनता का किसी भी प्रकार से विश्वास नहीं रहेगा। गलत नहीं है क्या, बताओ मेरे को। हाँ तो निकालो ना, उससे निकालो ना अभी। ये क्या है, ये नहीं, ये क्या है, ये क्या है, दिखाओ ना, ये दिखाओ ना, ये क्या चल रहा, ये क्या है? नितिन गडकरी जी की फोटो आ रही है, ये गलत नहीं है क्या? हाँ, ये गडकरी साहब की फोटो निकाल रहे हैं इन लोग। बराबर। ये जो निकाल रहे हैं प्रचार कर रहे नहीं, क्या कर रहे हैं? तो ये हम क्या कर रहे हैं? ये प्रचार कर रहे, गलत नहीं कर रहे क्या आप? ये आपने निकाल के दिए, बताओ तो क्या कर रहे हो? ये किस तरीके से दे रहे हो कुछ लोगों को? जो अपना एपिक नंबर है ना, अरे वो पूरा दो ना, पूरा ही दे रहे हैं। ये पूरा दे रहे हैं ना अपन। निकाल के दिखाइए ना। ऐसी निकाल ये भैया के हाथ में फाड़ फाड़ के दे दो। हर किसी को तो ये इसको जो जमा किए वो कहाँ पे? बाकी चिट्ठियाँ जो आपने जमा की है गडकरी जी का फोटो फाड़ के, हर बूथ पर एक एक प्रिंटर मशीन लगाई गई थी और एक स्पेशल सॉफ्टवेयर जिसमें नितिन गडकरी का फोटो और इलेक्शन का सिंबल ये सब निकल रहा था। एक स्पेशल सॉफ्टवेयर बनाया गया। 1 मशीन प्राइस 10,000, मिनिमम 3,000 बूथ, 10,000 इंटू 3,000 यानी 3 CR. दॅट इज अ करप्ट प्रॅक्टिस. त्यांनी ज्या मशीना लावल्या होत्या त्या मशीना एकदम आचारसंहितेचं उल्लंघन करत होत्या. 2:30 वाजतानंतर त्यांनी मग आपल्या व्हॅन्स वगैरे काढल्या आणि जवळपास 4-5 बूथवरून त्यांनी 23 मशीना सीज केल्या. त्यांना सर्टिफाईड कॉपी मागितली की सर, म्हटलं त्यांना जेव्हा म्हटलं की सर नाही म्हणे आम्ही FIR केली तर मग त्याची कॉपी तर द्या आम्हाला. पण ज्या कॉन्क्रीट एव्हिडन्स त्या IO इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे होते सौम्य शर्मा यांनी ते पत्र चुनाव आयोगाला लिहिलं होतं की हा याच्यामध्ये 23 मशीन आम्ही सीज केलेल्या आहे आणि याच्यामध्ये हे दोषी आहे गडकरी. 17 तारीख को उनके खिलाफ नोटिस निकला है और 3 हफ्ते के अंदर उनको रिटर्न स्टेटमेंट फाइल करने का समय दिया गया है कि 6 महीने के अंदर इसका पॉसिबल करके इसको हाई कोर्ट में इसका विल्हेवाट करना चाहिए जो भी. हाँ, आणि गडकरी साहेबांची सीट खतऱ्यामध्ये आहे, 100% खतऱ्यामध्ये आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काहीतरी असं अक्षम्य घडलं होतं जेणेकरून नितीन गडकरी वर्सेस सूरज मिश्रा आणि नितीन गडकरी वर्सेस ॲडव्होकेट संतोष चव्हाण या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. नेमकं काय आहे ती याचिका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. वकील साहब नमस्ते. वकील साहब, आपने उच्च न्यायालय में गडकरी के विरुद्ध में एक पिटीशन दाखल की है, क्या है? मैं एडवोकेट सूरज मिश्रा. एक्चुअली लोकसभा जो इलेक्शन हुआ था 19 अप्रैल 2024 को, उसमें कुछ ऐसा देखा गया था कि हर बूथ पर एक एक प्रिंटर मशीन लगाई गई थी और एक स्पेशल सॉफ्टवेयर जिसमें नितिन गडकरी का फोटो और इलेक्शन का सिंबल ये सब निकल रहा था. बल्कि इलेक्शन कमीशन की गाइडलाइन है और हमारे RP एक्ट सेक्शन 126 में भी लिखा हुआ है कि कैंपेनिंग 48 आवर्स में टोटल बंद होती है. जब टोटल बंद होती है, वो कोई आज के नेता नहीं है, 2-3 बार से MP रह चुके हैं, उनको बहुत अच्छे से पता है कि वो कैंपेनिंग नहीं कर सकते. उसके बावजूद भी उन्होंने 48 आवर्स के अंदर जो कैंपेनिंग टोटल बंद हो गई थी, उन्होंने हर बूथ पर कैंपेनिंग शुरू की और हर जगह एक चिट्ठी निकल रही थी. एक चिट्ठी में इलेक्शन ये इनका फोटो, उनका सिंबल और मतदाता का नाम ये सब निकल रहा था. और उनके कुछ जो लोग थे वो लोगों को बाकायदा बता रहे थे कि जाकर के कमल के फूल के बटन दबाइए. तो दैट इज़ अ करप्ट प्रैक्टिस. और इलेक्शन कमीशन की गाइडलाइन है कि कोई भी स्पेशल सॉफ्टवेयर बनाने की परमिशन नहीं देता. तो एक स्पेशल सॉफ्टवेयर बनाया गया और एक प्रिंटर मशीन की कीमत कम से कम 10 से 12 हज़ार रुपये है. इलेक्शन और एक प्रिंटर मशीन की कीमत कम से कम 10 से 12 हज़ार रुपये है फ्लिपकार्ट और अमेजोन पर. 1 मशीन प्राइस 10,000, मिनिमम 3,000 बूथ, 10,000 इंटू 3,000 यानी 3 CR. दैट इज अ करप्ट प्रैक्टिस. इलेक्शन कमीशन ऑफ द गाइडलाइन ओनली 99 लाख रुपए एक्सपेंस ऑफ मनी. तो उसके बावजूद 3 CR की सिर्फ मशीन लगाई गई. तो फिर ये बाकी जो है ये तो फिर अलग का खर्चा रहा. तो ये करप्ट प्रैक्टिस हुआ. और आज के MP अगर करे, पहली बार जो इलेक्शन लड़ता है वो अगर इसको करे तो ये गलत है. लेकिन वो हर बार 2 बार के MP रह चुके हैं, बहुत अच्छा काम भी किया. ऐसा नहीं है कि जो व्यक्ति ने काम किया उसके बारे में बोलना भी चाहिए. काम भी बहुत अच्छा किया, नागपुर शहर को बहुत अच्छा चमका है भी.
लेकिन संविधान का 324 जो था वायलेशन हुआ, इसलिए हम लोग सीधा सीधा नागपूर खंडपीठ में। सर तुम्ही यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रारी केल्या होत्या, तुम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय आला होता, काय नेमकी तक्रार होती ती? त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मशीना लावल्या होत्या त्या मशीना एकदम आचारसंहितेचं उल्लंघन करत होत्या. तर आम्ही तसं पत्रकार म्हणजे यांना दिलेलं आहे, कलेक्टरला माहिरेला पण दिलेली होती कंप्लेंट. सकाळी 12 वाजतापर्यंत आमच्या कंप्लेंट पोहोचल्या होत्या, मिश्राजीच्या बी कंप्लेंट पोहोचल्या होत्या. त्यांनी की नाही 2:30 वाजेपर्यंत कार्यवाही नाही केली. 2:30 वाजतानंतर त्यांनी मग आपल्या व्हॅन्स वगैरे काढल्या आणि जवळपास 4-5 बूथवरून त्यांनी 23 मशीना सीज केल्या. आणि मग आम्हाला असं तुमच्याकडे पत्रही आहे, असं पत्रही आहे त्यांनी सीज केलेल्या. ऍक्च्युअली मध्ये 23 मशीना सीज केल्या, पण ह्या मशीना त्यांच्या रेकॉर्डला होत्या, आमच्याकडे तर नव्हत्या. आता आमच्याकडे एव्हिडन्स होते, व्हिडिओ फुटेज वगैरे, पण कोर्ट मानत नाही व्हिडिओ फुटेजला, कारण की त्याच्यात एडिट वगैरे होऊ शकतं. तर आता आम्हाला तर एक एव्हिडन्स पाहिजे होता. आम्ही त्यांना सर्टिफाईड कॉपी मागितली की सर, म्हटलं त्यांना जेव्हा म्हटलं की सर नाही म्हणे आम्ही FIR केली तर त्याची कॉपी तर द्या आम्हाला, आम्ही त्याचे कंप्लेंट आहो ना. तर त्यांचं म्हणणं आहे की सर म्हणे मी तुम्हाला चुनाव आयोगानं जे पत्र दिलं आहे, आम्ही सबमिट केलं रिपोर्ट, त्याचा मला अहवाल पाठवतो. त्यांनी अहवाल पाठवला हा त्यांनी एक फक्त साध्या म्हणजे याच्यावर होता, सही व सहीची. तो जेडपीच्या CEO त्यांच्या मुख्य ते सांगतो. त्यांनी अहवाल पाठवला मिश्राजीच्या मोबाईलवर. बोले ये अहवाल तो सिर्फ अहवाल है, सही छिक्का सब चलेगा ना बोले इसमें. तर आम्ही सर्टिफाईड कॉपी मागवली आणि त्या सर्टिफाईड कॉपीवर ज्या आयओ होत्या, सौम्या मिश्राजी नागपूरच्या CEO होत्या, त्यांना आयओ बनवलेलं होतं, सौम्या शर्मा. हा, त्यांनी सही शिक्का सहित आम्हाला सर्टिफाईड कॉपी दिली. मग आता आमच्याकडे एव्हिडन्स आला आणि कॉन्क्रीट एव्हिडन्स आला, कारण की ओरल एव्हिडन्स आणि CCTV फुटेज वगैरे ह्या मान्य नाही राहत. पण ज्या कॉन्क्रीट एव्हिडन्स त्या आयओ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे होत्या सौम्य शर्मा यांनी ते पत्र चुनाव आयोगाला लिहिलं होतं की हा याच्यामध्ये 23 मशीन आम्ही सीज केलेल्या आहे आणि याच्यामध्ये हे दोषी आहे गडकरी, असं स्पष्ट लिहिलेलं आहे शेवटच्या पॅरामध्ये. अरे म्हटलं ते जबरदस्त झालं. आणि मग वाटलं की नाही, हे आता नैतिक आचारसंहितेचं लेखी उल्लंघन झालेलं आहे, लेखित आमच्याकडे एव्हिडन्स आहे, तर आम्ही यांच्या विरोधात टाकली पाहिजे. आम्ही ॲज अ कॅन्डिडेट म्हणून होतोच त्यावेळेस. मिश्रा साहब, आप ये बताइए, अभी आपने याचिका डाली, उस पे कोर्ट ने एक्सेप्ट कर लिया, अब आगे की प्रक्रिया क्या थी? अब आगे की जो प्रोसेस है, एक्चुअली हमने जब याचिका डाली, माननीय कोर्ट ने उसको एक्सेप्ट किए. 17 तारीख को उनके खिलाफ नोटिस निकला है और 3 हफ्ते के अंदर उनको रिटर्न स्टेटमेंट फाइल करने का समय दिया गया है. उसमें आगे की जो है सेक्शन 84, अगर आप पढ़ेंगे तो सेक्शन 84 में लिखा हुआ है, सेक्शन 84 में लिखा हुआ है कि एज अ पिटिशनर उसको उसका बेनिफिट मिलता है सेक्शन 84 का. और सेक्शन 86 के क्लॉज 7 में लिखा हुआ है कि एज सुन एज पॉसिबल ओनली 6 मंथ ऑन द प्रोसीडिंग इन द हाई कोर्ट, कि 6 महीने के अंदर इसका पॉसिबल करके इसको हाई कोर्ट में इसका विलेवाट करना चाहिए, जो भी. हाँ, 6 मंथ के अंदर करना चाहिए, क्योंकि हमारे पास उसके पूरे विटनेस है, मेरे पास में उसके पूरे प्रूफ है, मैंने खुद शूट किया है खुद के मोबाइल से, GPS मैप से, उसको नाकारा नहीं जा सकता. आता चव्हाण साहेब सांगा की ज्या प्रकारे तुमच्याकडे पुरावे आहेत, त्या आपल्या आयोचे तुमची सौम्या शर्माची आहे, आता याचं नेमकं होणार काय आहे याच्यावरती? आता मी तुम्हाला काय वाटते की कशा पद्धतीने याचा निकाल येणार आहे? ऍक्च्युअल मध्ये की नाही सर, पहा माझ्याकडे जर ओरल डॉक्युमेंट्स असते किंवा व्हिडिओ फुटेज असते तर त्या मान्य नसतात, कारण की व्हिडिओ फुटेज एडिट होऊ शकते. पण आमच्याकडे आता लेखी आहे आणि सर्टिफाईड आहे. आता हे एव्हिडन्स जे आहे, हे जे एव्हिडन्स आहे हे कोणी डिनाय करू शकत नाही. आणि कोर्ट ऑफ लॉ काय करतो, जे रिटर्न एव्हिडन्स असतात त्याला जास्त महत्त्व दिलं जाते. सेकंडरी एव्हिडन्स प्रायमरी एव्हिडन्स आहे आणि ते दिलेलं कोण आहे, चुनावाच्या एक अधिकाऱ्यानं दिलेला आहे, जो तो नेमलेला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांनी दिलेला आहे. आता हे कोर्टाला मान्य करावे लागेल आणि हे कॉन्क्रीट एव्हिडन्स असल्यामुळं ती आमच्या फेवरमध्ये केस आहे आणि गडकरी साहेबांची सीट खतऱ्यामध्ये आहे, 100% खतऱ्यामध्ये आहे, कारण की त्यांच्याकडे त्याची तोड नाही आहे. आणि आता त्याला डिनाय नाही करू शकत, कारण की ते लिहिणारी जी आहे ते IAS ऑफिसर आहे. त्यांचं कसं, त्यांनी स्वतः लिहिली आहे ना. नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये पॉड मशीनचा वापर केला गेला होता, अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, अनेकांच्या तक्रारी सुद्धा होत्या. हे सगळं पाहता आता दोन्ही ॲडव्होकेटांनी उच्च न्यायालयात आपलं याचिका दाखल केली आणि ज्या प्रकारे त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांनी असं वाटते की कुठेतरी नितीन गडकरींच्या मथ्यावर पडणार आहे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.